सुंदरसा विषय तुमच्या समोर सादर करणार आहे. अगोदरच तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही फार बदनाम भाऊ अंजली भारती फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे. काय म्हणते माय अंजली भारती काही बोलते, बापा म्हणते काय ते वाईच्या जातीनं असं बोलावं का म्हणते. पण माझ्या बापानं मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते काही मला जमत नाही, अजिबात नाही. कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरणं पसंत करेल, क्योंकि हिजड़ी की जिंदगी महीने की सकती पाहिजे शेर की तरह और मरूंगी तो शेर की तरह. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे तुमच्या समोर. विषय सादर करणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं. कोणाकोणाला माहित आहे? कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. 22 तारखेला पुऱ्या भारतामध्ये बरोबर राम मंदिराचं उद्घाटन झालं. सर्व हिंदू समाजांना माझ्या शुभेच्छा. राम मंदिराचं उद्घाटन झालं व्हायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की जागोजागी आमचे विहार झाले पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की राम मंदिर झालं पाहिजे. झालं पाहिजे. माझा त्याला विरोध नाही. कारण लोक असं म्हणतात, काही मनुवादी लोक म्हणतात की अंजली भारती जातीवादी बोलते. अंजली भारती जातीवादी बोलत नाही. माझ्या बाबांनी जे सांगितलं मला खरं बोलायला ते बोलण्याचा प्रयत्न करते. आता यायच्या मागून मिरच्या लागतात तर यायला असं वाटते मी जातीवादी बोलते. कारण अंजली भारती अशी आहे, अंजली भारती काट्यासारखी टोचते.
आणि हा एवढा मोठा काटा आहे, लोकांना कुठून नाही यायच्या मागून पोचल्या जाते अंजली भारतीच्या नावाचा. तर त्याच्यामुळे यांना थोडासा प्रॉब्लेम होते. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन झालं. माझ्या पूर्ण हिंदू समाजाला शुभेच्छा आहे. राम मंदिर झालं पाहिजे. आता काशी मथुरा जुनी झाली, नवीन पुरायला कुठेतरी एक एन्जॉय करायला पाहिजे की नाही, जायला आहे की नाही, तर ते झालंच पाहिजे. तर काय ते काही विषय नाही. पण मला एक म्हणायचं आहे की मंदिर बांधल्यानं भिकारी पैदा होतात. मंदिर बांधल्यानं भिकारी पैदा होतात आणि जास्तीत जास्त आसाराम सारखे किंवा राम रहीम सारखे साधू बंदूक तयार होतात. पण स्कूल कॉलेज बांधल्यानं बाबासाहेबांसारखे महापुरुष पैदा होतात. माझा त्यांना विरोध नाही, तुम्ही का राम मंदिराचं उद्घाटन केलं, का बांधलं, पण माझा विरोध एवढा आहे, सगळ्या भारतामध्ये गजर झाला की मोदी साहेबांनी आमच्यासाठी राम मंदिर बांधलं, मोदी साहेबांनी आमच्यासाठी राम मंदिर बांधलं. राम मंदिराला जो 135 करोड त्याच्यावर जास्त जे लावले, कोण्या मोदीनं लावले नाही ना कोण्या पक्षानं लावले नाही. आमच्या पुऱ्या भारतातल्या एका माणसाचा खून पसीना शामिल आहे त्या राम मंदिरामध्ये. तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये नाही तर पुऱ्या भारतामध्ये आम्ही जीएसटी भरतो, एकूण एक माणूस. पेट्रोलचे भाव काल काय होते, आज काय आहे, सिलेंडरचे भाव काल काय होते, आज काय आहे. हा आमच्या गरीबापासून जो पैसा काढत आहे तो राम मंदिराला लावला, तर त्याच्यामध्ये आमचा खून पसीना शामिल नाही का? काय होतं बरोबर की नाही? म्हणून म्हणायचं आहे की तुम्ही राम मंदिर बांधलं, फार शुभेच्छा माझ्या इकडून तुम्हाला. पण तुम्ही म्हणता राजकारणी स्टंट बंद करा. मी फक्त अंधश्रद्धेवर बोलत नाही. मला असं वाटते की श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, कारण आमचा धर्म विज्ञानवादी धर्म आहे. माझं म्हणणं आहे, मी कोण्या राजकारणावर बोलत नाही, मी कोण्या पक्षावर बोलत नाही. पण आता सगळीकडे जे डंका चालू आहे की राम मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदीने केलं, राम मंदिराचं उद्घाटन भाजपवाले जे काही केलं, मला सगळ्यांना फक्त आईनं दाखवायचं आहे की जेव्हा अयोध्यामध्ये उखाणन झालं तर तिथे साकेत नगरी म्हणून तिथे फक्त आणि फक्त भगवान बुद्धाच्या टरकाच्या टरकामुळे मूर्त्या निघाल्या. एकही राम मंदिर रामाची मूर्ती निघाली माहित आहे की नाही? ज्यांना माहित आहे ते टाळ्या वाजवा, बाकी ज्यांना माहित नाही ते टाळ्या वाजवू नका. कारण इकडे अभ्यासवाला म्हणजे अभ्यासाशिवाय बोलत नाही मी, आणि ते उचलला पाय इथून मुंबईत टाकला ते काही आपल्याला जमत नाही. कारण आपला धर्म असा आहे विज्ञानवादी, तारीख बाय, दिवस बाय, वर्ष बाय सांगावं लागते, बरोबर ना? आता तुम्हाला माहिती आहे, ते म्हणतात तिथं मुखादन झालं तर फक्त आणि फक्त भगवान बुद्धाच्या, तुम्हाला माहित आहे, हजारो मूर्त्या निघाल्या, टलकचे टलक भुरू मूर्त्या काढल्या. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं लोकांच्या भावनेकडे पाहून निर्णय दिला, बरोबर? आता तुम्ही सांगा मला, जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट असता का? बोलत जा जरा. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट असता का? आणि बाबासाहेब जर नसते तर संविधान असतं का? मग बाबासाहेबांना संविधान लिहिलं, संविधानानं सुप्रीम कोर्टाला आदेश दिला, अधिकार दिला, आणि सुप्रीम कोर्टानं राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ते परमिशन दिलं. तर मग याला कारण फक्त आणि फक्त आज जे राम मंदिर तिथं उभं आहे ना, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. माझ्या ओबीसी बांधवा, सगळ्यांना मला सांगायचं आहे, अरे बाबासाहेबांनी एका जातीसाठी केलं नाही, बाबासाहेबांना जे तुमच्यासाठी केलं ते आईना बघा. तुम्ही अंधश्रद्धेत जाऊ नका, लोकांच्या भावनेत वाहून जाऊ नका, जे खरं आहे ते वाचा. म्हणून आजही राम मंदिरामध्ये प्रत्येक माणसाचा खून पसीना शामिल आहे आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून सुंदरसा विषय तुमच्या समोर सादर करत आहे. कारण संविधानाची जाणीव देशातील लोकांत नाही, संविधानाची जाणीव, दादासाहेब शेळके म्हणतात, संविधानाची जाणीव देशातील लोकांत नाही, आवाज उठवणाऱ्या संसदेत पाहिजे, चौकात नाही. संविधान लिहून आम्हा फार मोठे कर्ज दिले दादासाहेब, त्या कर्जाचा हप्ता फेडण्याची आमची अवकात नाही, आमची कोणाची अवकात नाही. संविधान बदलून टाकलं, कोणी म्हणजे संविधान आता जुनं झालं, संविधान आता बदललं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, संविधान बदला रे. तुम्हाला वाटत असेल तर संविधान बदलूशी वाटत असेल तर बदला ना, माझा तुम्हाला वाटलं काय बदला. तुम्ही विको थोडा जास्त झाला दादा माझ्या हिशोबाने. तुम्हाला संविधान बदलायचं तुम्ही बिंदास बदला, पण
संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा दुसरा कोणी असेल तर त्याला आणा, लिहायला सांगा संविधान. सांगा सांगा कुठं लपून ठेवला असेल आपण पंतप्रधानाच्या मागं तुमच्या मागं आहे की नाही? इथं घेऊन या. सांगा ना लिहायला, मग माझी कुठं पण नाही आहे. पण तुमच्या माईचा कुठं ठेवला असेल तर आणा, त्याला सांगा संविधान लिहायला. कुठं कोपऱ्या कापऱ्यात असेल तर, बरोबर की नाही? मागं तो अनुपंखेर म्हणे संविधान आता जुनं झालं म्हणे, संविधान बदललं पाहिजे म्हणे. असं संविधान आमचं श्वास आहे, संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे. आणि त्या ताटात जर कोणी झहेर कालवण्याचं काम करत असेल तर हे बाबासाहेबांची अवलाद त्यांना भरचौकात झहेर पाहिल्याशिवाय राहत नाही. सलमान खानचा पिक्चर आला होता, इथे छेद करूंगा, इथे छेद करूंगा, इथे छेद करूंगा. सांस का सेलून ते समोरचं सांगायची गरज नाही तुम्हाला. बहुत हुशार आहे तुम्ही. कॉटले सायकडे जाता संविधान के विरोध में अगर कोई बोला ना तो इतने छेद करूंगी, इतने छेद करूंगी, एक भी छेद नहीं करूंगी. संविधान के विरोध में बोला दादा अगर कोई तो इतने छेद करूंगी, इतने छेद करूंगी, एक भी छेद नहीं करूंगी. जो दो छेद है ना, नीचे का ऊपर का दोनों छेद बुझा दूंगी. बहुत डेंजर काम है मेरा. संविधान के विरोध, आईची शपथ. माझ्या बापाला कोणी शिवी दिली तर मी चुप राहील, माझ्या मायला कोणी शिवी दिली तर चुप राहील. पण संविधानाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या मायला उभ्यानं घोडे लावल्याशिवाय अंजली वाढते, काम जमता नहीं. बराबर की नहीं? म्हणून म्हणायचं है कि समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. नहीं कर सकता. समाज बिना तू रिवाज कर नहीं सकता और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता. इनका कोई काम अधुरा हो नहीं सकता. लोक म्हणतात बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं होतं की मी पूर्ण भारत बौद्धमय करेन. अरे मूर्खांनो, स्वप्न आळशी लोक पाहत असतात. बरोबर की नाही? बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं होतं की मी भारत बौद्धमय करेन. स्वप्न आळशी लोक पाहतात. बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं नव्हतं. बाबासाहेबांना प्रतिज्ञा घेतली होती की हा पूर्ण भारत मी बौद्धमय करेल. आणि बाबासाहेबांची प्रतिज्ञा पुरी झाली. आज पूर्ण भारत बौद्धमय झालेला आहे. जेव्हा नरेंद्र मोदी विदेशामध्ये जातात तर म्हणतात की हम बुद्धाच्या नगरीतून आलेला आहो, म्हणजे भारत बौद्धमय झालेला आहे. बाबासाहेबांचे स्वप्न नव्हतं. बाबा स्वप्न आळशी लोक पाहतात. म्हणून म्हणायचं आहे की भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता. नहीं सकता. और संविधान से देश का बुरा हो नहीं सकता. हो नहीं सकता. भीम का कोई काम अधूरा हो नहीं सकता. संविधान से देश का बुरा हो नहीं सकता. ये बुद्ध धम्म की सच्चाई तो देखो प्रथमा. अरे अशोक चक्र बिना तिरंगा पूरा हो नहीं सकता. संविधानाच्या रूपामध्ये अशी फुटी ठोकली आहे ना, याच्या बापाचा बाप संविधान बदलू शकत नाही. फक्त उड्या मारू शकतात संविधान बदलले, संविधान बदलते. कारण बाबासाहेबांना अशी दिल्लीला फुटी ठोकून तुमचा रयतात झंडा उखाड़ नहीं सकता कोई. म्हणून म्हणायचं आहे की लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. मेरे बाप का संविधान बदलने की बात करते. इसलिए कहना है की तुम्हाला लय आवडेल. आईची शपथ शब्द ऐकल्यावर तुम्ही सगळे टाळ्या वाजवायला शहरात लागले. आहे देशाचा सातबारा, आहे देशाचा सातबारा, अशोक सम्राटच्या नावानं.
म्हणजे वेगवेगळे येत आहे, थोडस त्याला हे करा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय संविधानाची देण हो. राम मंदिर बनवील, राम मंदिर बनवील, राम मंदिर बनवील माझ्या भीमाच्या पुरते, राम मंदिर बनवील. कारण आमच्या बापाचं संविधान नसतं तर आज सुप्रीम कोर्ट नसतं, आणि सुप्रीम कोर्टानं जर आदेश दिला नसता तर मंदिर कोणी बांधू शकलं असतं का? कोणी मैचा लाल बांधू शकला नाही. राम मंदिर बनवील माझ्या भीमाची देण. घरी सांगतो, जिथं मार तिथं सांगतो का मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी कोण्या जातीच्या विरोधात नाही, जे खरं आहे ते बोलल्याच्यावर आपले हमारे राकेश भाऊ रंगारी भिलाई से जो आहे बहुत बहुत शुक्रिया. मी कोण्या कारण यायचं कसं आहे, आमचं अंधश्रद्धेवर काम नाही. आता तुम्हाला माहिती आहे यायच्या रामायणामध्ये लिहिलं आहे की कुंभकर्ण म्हणे जेव्हा उभं राहत होता म्हणे तर समंदर आहे ना, समंदर त्याच्या कमरी एवढं येत होतं म्हणे, पाणी पाणी समंदराचं. बापा 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 ते काय असं ते. आणि कुंभकर्ण जेव्हा झोपत होता म्हणे तर त्याच्या नाकात गदे घोडे चढून येत होते म्हणे. एवढं मोठं पडीत होतं. आणि म्हणे जेव्हा म्हणे नावी म्हणे दाढी करायला यायचं ना म्हणे तर कुंभकर्णांना श्वास घेतला का हा ढोपटी सकट अंदर घुसायचा म्हणे. निकाल गावाचीच करून येतं माझ्या बाहेर. मला हेच समजे नाही का तो नाक होता का नाक आहे कसाऱ्याचा बोगदा होता तेच मला माहिती नाही. सगळंच घुसत होतं, जे आलं ते घुसत होतं, जे आलं ते घुसत होतं. म्हणजे काय होतं नेमकं ते. म्हणून मला नाही, माझं म्हणणं आहे ठीक आहे रे, लिहिणाऱ्याला लाज नाही तर लाज नाही, वाचणाऱ्याला तरी लाज पाहिजे की नाही, आणि वाचणाऱ्याला नाही तर नाही, ऐकणाऱ्याला तर पाहिजे की नाही. राम मंदिर बनवी, राम मंदिर बनवी माझ्या बापाच्या कृपे. एक माणूस आला माझ्यापाशी, ओ दीदी म्हणे कुठं तुमचा गांधी, कुठं तुमचा कुठं आमचा गांधी, कुठं तुमचा बाबासाहेब म्हणे. म्हटलं इथं सारखी. कुठं म्हणजे गांधी बाबासाहेब इथं सारखी. म्हटलं कुठं म्हणे दीदी म्हणे तुमचे बाबासाहेब म्हणे 1 रुपयाच्या याच्यावर म्हणे, आणि आमच्या गांधी म्हणे 500च्या नोटावर आहे म्हणे, 100च्या नोटावर आहे म्हणे, 1000च्या नोटावर आहे म्हणे, तुमचा बाबासाहेब फक्त 1 रुपयावर आहे म्हणे. म्हटलं बरं झालं रे बाबू, आमचा बाप म्हटलं नोटीवर नाही. अरे तुम्हाला खरंच जर गांधी बद्दल आदर असता तर ज्या दिवशी गांधी नोटीवर आला त्या दिवशी या देशातले पहिले कत्तलखाने बंद झाले असते. जर तुम्हाला गांधी बद्दल आदर असता तर ज्या दिवशी गांधी या नोटावर आले त्या दिवशी या देशातले वेश व्यवसाय बंद झाले असते. अरे ज्या दिवशी बाबासाहेब जर खरोखर नोटावर आला असता ना, आईची शपथ या देशातला पुन्हा भ्रष्टाचार बंद झाला असता. आणि म्हणे दीदी कुठं तुमचा बाबासाहेब म्हणे, कुठे आमचं. म्हटलं बाबू बरं झालं म्हटलं माझा बाप नोटावर नाही. अरे ज्या गांधीनं जीवनात दारू पेली नाही त्या गांधीला घेता म्हटलं, दारूच्या दुकानात जातात त्याला साक्षी ठून दोन बंपर पेतात. हे बाय नावही माहित आहे ते बघाय नावही माहित आहे. कारण दंड पिकअप संघावर आहे ना, दोन पुरा पॅरिलेस मारलेला आहे एका साईडला, पुरा पॅरिलेस तरी दोन बायका एकीला येता येता भेटून येतो म्हणते दिली येतोच म्हणते एक यवतमाळला आहे म्हणते. दंड पिकअप आहे काम ते मारलं तरी चालते. म्हटलं अरे बरं झालं माझा बाप नोटावर नाही. अरे ज्या गांधीला जीवनात कधी मटण खाल्लं नाही त्या गांधीला तुम्ही घेता आणि मटणाच्या दुकानात जाताना म्हणता ये गांधी 2 किलो मटन दो, 2 किलो दो, चार दो, सीना दो, कलीजी दो, गर्दन दो और बचा हुआ माल दो, लेकिन 2 किलो अच्छा दो तो होना भाई. अरे म्हटलं बरं झालं माझा बाप नोटावर नाही, माझा बाप फक्त कंदाराव आहे 1 रुपयावर. तुम्हाला माहिती नाही
तुमच्या इच्छा कोणी जरी मेलं ना तर माझा बाप उठते तुमच्या बापाच्या डोक्यावर जाऊन बसते. बस की नाही तुम्ही सांगा, मेला तुमचं इच्छा कोणी मेलं का माझा बाप उठते त्याच्या डोक्यावर जाऊन, माझा बाप उठते त्याच्या डोक्यावर जाऊन नोट घेऊन 10 रुपयाला जातं. आमचा बाप 1 रुपयावर पण तुमच्या शातीवर राम मंदिर बनवी बाबाची दे. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. चाचा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. तुम्हाला माहिती आहे 14 जानेवारी जेव्हा मराठवाडा विद्यापीठसाठी जेव्हा लढा चालू होता त्याच्यामध्ये किती लोक मेले आमचे कोणाकोणाला माहित आहे? 14 जानेवारी मराठवाड्याचा विद्यापीठ कोणाला माहिती आहे? वाचत जा रे, वाचत जा. आईची शपथ बाबासाहेबांना सांगितलं आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. माझ्या मायमावल्यांनो, माझ्या बांधवांनो तुम्हाला सांगते, जर तुम्हाला उद्याची पिढी तुम्हाला खरोखर बरं बघायची असेल तर एखाद्या जत्रेला गेले, एखाद्या लग्नाला गेले, एखाद्या कुठे गावी गेले तर तिकून पोराला 2 ड्रेस आणण्याच्या ऐवजी 1 ड्रेस आणा, नवऱ्याला 2 चड्डी बंधायला आणण्याच्या ऐवजी 1 चड्डी बंधायला आणा, पण आपल्या लेकरासाठी एक महापुरुषाचं तिकून पुस्तक घेऊन दे. तुम्हाला जर उद्याची तुमची पिढी तुम्हाला चांगली बघायची असेल, आईची शपथ खोटं सांगत नाही, एक महापुरुषाचं कुठल्याही महापुरुषाचं पुस्तक आणा आणि लेकराला सांगा की आज जर हे महापुरुष नसते तर आमच्या जीवाची माती झाली असती. आज जे सोनं झालं फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं. असं सांगा, पुस्तक आणा आणि त्याला सांगा वाचायला. म्हणून म्हणायचं आहे, अरे तुम्हाला माहित आहे 14 जानेवारी विद्यापीठ मराठवाडा एवढा मोठा लढा झाला, किती लोक मेले तिथं. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, अरे मातांग समाजाचा पोचीराम कांबळे, मान समाजाचा पोचीराम कांबळे, त्याचा हात कापला की राम राम म्हण तरी तो म्हणे जय भीम. त्याचा पाय कापला तरी म्हणे राम राम म्हणे जय भीम. त्याला फासावर लेटवलं तरी म्हणे जय भीम. त्याच्या अंगावर मातीचं राखेल होतलं. पोचीराम आता तरी राम राम म्हण, नाही तर तुला काडी लावतो. तेव्हा पोचीराम कांबळे बोलला, अरे मला तू अंगाडकीची काडी लावशील आणि जो धुवा निघेल त्या ज्वालामुखीतून निघेल. जय भीम, जय भीम, जय भीम. क्यों मरते हो एक लड़की के लिए? 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारी कफन के लिए. कफन के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए? 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक
एक दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए। आमचे पोरं मरतात ना, आमची पोरं आत्महत्या करतात, आमचे पोरं फाशा घेतात, आमचे पोरं ते माती काय ते पराठ्यावर मारतात ते काय रोगल एंट्री ते घेतात. आमचे पोरं मरतात ना, कशासाठी मरतात माहिती का? बायकोनं जर दारू प्यायला पैसे नाही दिले तर म्हणते मी आज फाशीच घेतो म्हणते. त्या मायची म्हणते एवढे तिच्यापाशी पैसे राहते पण तरी पैसे देत नाही म्हणते, आज फाशीच घेतो म्हणते. तिथं जाऊन मरतात. एखाद्या गर्लफ्रेंडनं जर फोन नाही उचलला तर त्याला एवढं टेन्शन येते, जाते गप्पा गप 2 बंफर मारते. त्या मायबीन म्हणजे सकाळपासून फोन करून आलो, फोन नाही उचलून राहिला, काय झालं काय नाही म्हणते. तिचा बाप लय बदमाश आहे, तिचा बाप मदत आला असेल म्हणते. 2 बंफर मारून इकडे फिरते तिकडे फिरते. संध्याकाळी 5 वाजता तिला मेसेज करते, प्रिये झोपली असेल तर तुझं स्वप्न पाठव, हसत असेल तर तुझे मुस्कान पाठव, रडत असेल तर तुझे आसू पाठव. तिनं ती पण मेसेज केला, अरे भाड्या भांडे घासत आहो म्हणे, खरकट पाठवू का म्हणे. अरे मराचं असेल तर असं मरा रे, गौतम वाघमारासारखं एका बाईसाठी मरता. कधी कोणत्या गर्लफ्रेंडनं जर चॅट दिली तर चालले, आणि शुक्रवारचा लॉट टाकली का पुरा उघडी, काय होतं म्हणजे तिने गर्लफ्रेंडनं चॅट दिली. अरे 50 गर्लफ्रेंड उभ्या होते तुमच्या समोर, काय प्रेम होय का हे तुमचं. राम मंदिर बनवी संविधान, बाई होती, तिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ आणि 2 वर्षाचं बाळ तिच्या हाती. दगडाचा वर्षाव झाला, 2 वर्षाच्या पोराला दगड लागला, रक्त भांबर पोरकं झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुम्ही माघारी फिरा, तुमच्या पोराला दगड लागला. बाबासाहेब बोलले की बाबासाहेब बोलली राधाबाई तुम्ही माघारी फिरा, तुमच्या मुलाला दगड लागला. पण ती राधाबाई बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हक्क नाही, या पोटातलं जरी नेलं तरी ही राधाबाई मागं हटणार नाही. आम्हाला ती राधाबाई तुमच्यामध्ये बघायची आहे. ती राधाबाई जर तुमच्यात नसेल, तुम्हाला सांगतो आमचा एखादा कॅन्डिडेट जर उभा राहिला ना, तर आमचा नवरा काय करतो, आमचा नवरा असन, आमचा भाऊ असन, ह्यामध्ये साला काहीच नाही देऊन म्हणते 8 दिवसापासून. आणि जाते मनुवाद्याकडे, कारण मनुवाद्या रोजचा पावट्या पाडत देते, बिर्याण्या देते, सट्ट देते. आपण त्याला म्हणा अहो हा गरीब कॅन्डिडेट आहे ना, आपण याला वोट ठोकाय देऊन राहिला म्हणते. आता काहीच नाही चालणार, आता 8 दिवसापासून म्हणते सेवा आहे. माय मावल्यांना तुम्हाला सांगतो, याच्यानंतर जर तुमच्या नवऱ्याला पण मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला किचन मध्ये न्या. आणि ते लाटणं म्हणतात तुम्ही, लाटणं फोड्या लाटता, बेलणं आम्ही बेलणं म्हणतो, तुम्ही काय म्हणता लाटणं म्हणता का. त्याला किचन मध्ये त्या लाटण्यानं सुजवा द्यायला चांगलं. असा टीव्ही वाढवू द्या. माहिती का, एका भावानं आपली माय उभी केली ना, दुसरा भाऊ म्हणते मी माई बाई उभी करतो, मैं तो नाही खाऊंगा साले लेकिन तुझी बी नाही खाली. आमचं कसं आहे, एकामेकाचे आम्ही पाय ओळायचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणायचं आहे 2024 कसा आपला हात अंजली भारती आमची सोय ना म्हणते, माता समाजाची सोय म्हणते, आमची सोय म्हणते. आता काय माता समाजाचे अण्णाभाऊ साठेचे कार्यक्रम असले का म्हणते अंजली भारती आमची होय ना म्हणते, माता समाजाची होय म्हणते ती आमची सोय ना म्हणते. आपल्या जयंतीचे कार्यक्रम असले तर आमच्या कार्यकर्ते गर्वानं म्हणतात अंजली भारती आमची होय ना, बुद्धाची होय ना म्हणते. कसा गाते बाबासाहेब पायवर म्हणते, बेमीच्या डेटापासून कशी गाते म्हणते. शिवाजी महाराजचा एखादा छत्रपती शिवाजी महाराजचा जयंतीचा कार्यक्रम असला तर मराठा काय म्हणतात, आमची सोय ना म्हणते अंजली भारती, माता समाजाची होय म्हणते. ते मला माहित नाही, पण एकही माहिती नाव असं म्हणत नाही का अंजली भारती ना मराठ्याची होय ना, बुद्धाची होय ना, मागाची होय. अंजली भारती माणसाची औलाद होय रे, माणसाची औलाद.
एकही असं कोणी मैताला लुटून म्हणत नाही. म्हणून म्हणायचं आहे 2024 ला 2024 ला कसा आपला हातकंड राम मंदिर बनवायचा आहे राजकारणी फंडा. झाले भाविक बहुजन अंधश्रद्धेच्या नादानं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय राम मंदिर बनविल माझ्या भीमाच्या कायद्यात. आमचं कसं आहे वोटामध्ये आम्ही कमी आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. उभे राहिला तर आमची पेटी जप्त होते, निवडून येत नाही. पण आईची शपथ जर रोडवर उतरलो ना, पूर्ण समाज जर रोडवर उतरला ना, त्या मनुवाद्याच्या मायला घोडे लावल्याशिवाय राहत नाही. एवढा समाज डेंजर आहे आमचा. मग वोटामध्ये आम्ही मागे आहोत. वोटामध्ये आमचे आमदार खासदार आम्ही निवडून आणू शकत नाही. म्हणून म्हणायचं आहे 2024 चा असा आपला हातकंड. राम मंदिर बनवायचा आहे राजकारणी फंडा. तुम्हाला माहित आहे भीमा कोरेगाव 1 जानेवारी भीमा कोरेगाव कोणाकोणाला माहित आहे? चला मराठवाड्याचं विद्यापीठ माहित नाही. भीमा कोरेगाव कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. भीमा कोरेगाव एवढ्याच सगळं माहिती आहे. बाकीच्यांना माहिती नाही का 1 जानेवारी 1818 मध्ये काय झालं म्हणून? माहिती आहे ना? बाय भीमाच्या वाघिणी कसं म्हणजे माहिती आहे? हात वर करून राहिले. हे इकडे माहिती आहे की नाही रे? हाय 1 जानेवारी 1818 मध्ये आता कसं लिवली पोराचे भांडणं होतात. हे असे डोंगरे डांगरे पोट्टे असतात की नाही, तिथे 2 डोंगरे बसले पोट्टे आहे ना, असे डोंगऱ्याचे भांडणं होतात. मग ते जायचे असेल की 56 पाहिले होते. विचार केला म्हटलं साले हे 56 काय होय? जायचं सारखे 56 पाहिले. जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्या लक्षात आलं 1 जानेवारी 1818 मध्ये एका महाराच्या हिश्यावर 56 पेशवे आले होते. एकानं 56 कापले होते. ते हे 56 होत. जायचं सारखे 56 पाहिले. म्हणून म्हणायचं आहे की मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कितना भी भारी, 1 किलो का, 1 क्विंटल का, 1 टन का. ये मोबाइल चाहे कितना भी ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सिम नहीं तो मोबाइल में क्या है? अरे सिम नहीं तो क्या दिखता है? मोबाइल में कुछ भी नहीं दिखेगा. ना नेट दिखेगा, ना वेट दिखेगा, ना खेत दिखेगा, ना पेट दिखेगा, ना अपना पेट दिखेगा. कुछ भी नहीं दिखता. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. अरे लाल दिल की गाड़ी किसकी में होती थी? पेट्रोल तो मेरे भीम का है. ते डुंगू बरं म्हटलं तर त्याला एवढं बरं वाटलं, त्याला झोप येऊन राहिली होती तेव्हा उठून उभे झाले ते. कारण आजकाल लेकरं एवढे हुशार. काल एका शाळेत गेली मी, एका शाळेत उद्घाटन होतं, मला बोलावलं. तिथं गेली मी, तो असे डुंगू होते. काल आमचे नाव कसे होते? झिंग्या, उकंड्या, गोंद्र्या, पांड्या अशी नाव होते. आता कसे नाव आहे आमचे? आता नाव माहिती आहे तुम्हाला? संविधान, बाबासाहेब, शिवाजी, ज्योतिबा, याचे नाव प्रभाकर. भाकर का प्रभाकर काय नाव. आणि काल नाव होते आमचे चिंद्या, बोंद्या, ढोंड्या, झिंग्या, सोन्या.
अशी होती आमची नावं. गेली त्या शाळेत म्हणे दादाचं नाव बघा, प्रकाश नाथ. साधी गोष्ट आहे का? प्रकाश नाथ म्हणून वाटायच्या मार तुम्ही लाथ. त्याच्या संग फेस टू फेस करतो बात. आणि त्या हरामखोराने केला आमचा घात. त्या हरामखोराने केला आमचा घात. आपली नाही एकमेकाले साथ. आणि आता झाली ना अर्धी रात. आणि म्हणूनच हे लोक खाते भात. आता झाली अर्धी रात. पण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नुसतं खातात भात. गेली शाळेमध्ये मी म्हणे दीदी आमचे पोरं एवढे हुशार आहेत म्हणे, आमच्या पोराला तुम्ही काही प्रश्न विचारा म्हणे. मी म्हटलं काय बोलता, काही विचारा म्हणे. हे पोरगी होती मस्त हिच्यासारखी, हे बघ तिची मोबाईल घेऊन बसली, अशी सुंदर पोरगी होती मस्त. मी म्हटलं बाई तुझं नाव काय आहे हो? म्हटलं माझं नाव काय नाही म्हणे, सावित्री आहे म्हणे. सावित्री? म्हटलं बापरे खूप सुंदर नाव आहे. म्हटलं सांग सावित्री. म्हटलं दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे का लावतात तो? म्हटलं मी सांगू काय दीदी म्हणे. म्हटलं सांग ना बाई. म्हटलं दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे का लावतात? म्हटलं दीदी म्हणे खरं सांग का? म्हटलं खरंच सांग. दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे ह्यासाठी लावतात म्हणे दीदी, रांगोळीला थंडी वाटू नये म्हणून लावतात दीदी म्हणे. म्हटलं काय प्रगती बापा बापा. म्हटलं काय प्रगती, काय लेकरं हुशार. म्हटलं सर म्हणते दीदी अधिक विचारा ना, तेवढ्यानं झालं का म्हणते. याला विचारा म्हणते, याचं नाव शिवाजी आहे म्हणते. म्हटलं सांग शिवाजी. म्हणे सांगा दीदी. म्हटलं 60 मिनिटाला घंटा म्हणतात, तर 30 मिनिटाला काय म्हणावं रे? म्हटलं सांगू काय दीदी म्हणे मी. म्हटलं सांग ना. म्हणे 60 मिनिटाला जर घंटा म्हणत असाल तर 30 मिनिटाला घंटी म्हणावं. अरे बापरे. म्हटलं काय तरक्की, काय लेकरं हुशार. म्हटलं बस भाऊ झाले. म्हटलं नाही दीदी अधिक विचारा म्हणे. म्हटलं विचारू. म्हटलं सांग बाबासाहेब. म्हणे विचारा दीदी. मी म्हटलं पेशंटचं ऑपरेशन करताना पेशंटला बेहोश का करतात? थोडी बाबासाहेब होता. म्हणे दीदी सांगू का म्हणे. सांगू. म्हटलं एक वेळ पुन्हा प्रश्न सांगा म्हणे. मी म्हटलं ऑपरेशन करताना डॉक्टर पेशंटला बेहोश का करतात? म्हणे दीदी डॉक्टर कसं ऑपरेशन करते हे पेशंटनं शिकू नये म्हणून त्याला बेहोश करतात. बापरे. म्हटलं काय पोराची तरक्की झाली. म्हटलं काय आमचे लेकरं हुशार. म्हटलं काल आमचा जमाना कसा होता, आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत होतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. अरे आज एवढा माज आला आम्हाला की वंदनेसाठी विहारात आमचं जाणं होत नाही, विहारात आमचं जाणं होत नाही. बाबासाहेबांना एक दिवस आम्हाला संडे दिला होता की तो मिशन डे करा, प्रत्येक रविवारी तुम्ही विहारात जा. आम्ही ते मिशन डे दिला सोडून आणि आम्ही त्याचा काय केलं माहिती का, मटन डे करून टाकलं. रविवार आला की पहिले आठवण येते आम्हाला ते कुठे गेलं. आम्हाला हे आठवण येत नाही की आम्ही विहारात गेलो पाहिजे. माय मावल्यानं तुम्हाला खरं सांगतो मी, प्रत्येक माऊलीनं रविवारी संडेच्या संडेला तुमचं रोज जाणं होत नाही तर संडेच्या संडेला विहारात गेलं पाहिजे. धम्माला जेवढं झालं तेवढं दान दिलं पाहिजे. माझं विहारात जाणं होत नाही कारण अभावी आम्ही इसगाव के तिसगाव भिकारी को 40 गाव अशी कंडिशन आहे आमची, म्हणून माझं विहारात जाणं होत नाही. म्हणून भगवंताच्या कृपेनं समाजाच्या आशीर्वादानं दीदी अंजली भारतीनं घरीच बुद्ध विहार कारण माझं विहारात जाणं होत नाही. उठल्याबरोबर मला बुद्धाचं दर्शन होते. म्हणून माय मावल्यानं हर संडेला जा. कारण काल आमचा जमाना कसा होता, आज आमचा जमाना कसा आला. काल नुसतं चूल आणि मूल लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आज आमचा जमाना कसा आला. आता आमची बहीण पोलीसमध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, दादांना वहिनीला ड्युटीवर नाही लागू दिलं, सुनीला ड्युटीवर नाही लागू दिलं. जमत नाही इकडे. वहिनी दादा समज असते, आज मी हो म्हणून वहिनी आल्या नाही. वहिनीला विश्वास नाही दादा. दादा हँडसम बघा ना कशी दिसतं. आताही म्हणून वाटायच्या 3-4 मरतात ना. वहिनी सोडतच नाही दादाने. आताही बघा दादाचं वय तर जाऊ द्या, पण दादा बघा आमच्या ज्याच्या पार्टीतले जेवढे आहेत ना, कन्हैया अंकलला सोडून जेवढे आहेत ना हे पोट्टे, याचं दंड पिकअप समना आवरेज आहे. याच्यापेक्षा दादाचं दंड पिकअप समना आवरेज आहे. बघा ना ते काय बॉडी दादाची. वहिनी दर प्रोग्रामात वहिनी संघ असते. आज वहिनीला माहित आहे, आज मी हो ना, वहिनीला म्हटलं टेन्शन नाही, बहीण आहे ना यायची. नाही तर जिथं गेलं तिथं दोघे तिघे मरतात दादावर. दादाला तुम्हाला माहिती नाही बामणाची पोरगी आणली. दादा विचारा ना, दादा आणली की नाही. बामणाची पोरगी आणली सून म्हणून. दादाचं एवढं काम आहे. माझ्यापाशी एक दिवस माझ्या बहिणीचं फक्त आलं, एवढं खारं दादा माझी
पुरी खानदानच काढी आहे माझी, फक्त मी साऊथवरची पुरी खानदान काढी. एक दिवस आलो माझी भाषा म्हणे, दीदी मला की नाही म्हणे लग्न करायचं आहे म्हणे. म्हटलं गरीबाची बाहेर हे आमदार खासदार पाहिजे ना आपल्या घरात घुसतं. नाही दिदी म्हणे, जोशीची पोरगी आहे म्हणे, जर नाही करून दिली का दिदी मी जीवत देतो म्हणे. म्हटलं भामट्या तोंडाच्या, तू जीव देऊ नको ना, ते काय करते तिला तर पाहू दे म्हटलं. आणलं तिला गाडीवर बसून, माहिती ना रव्याची पांडी झाली, पांढरी पांढरी फट फट. म्हटलं का हो बाई या कार्यावरात बसला तर ओळख येत नाही हो माई. म्हटलं याचं काय आवडलं बाई म्हटलं तुम्हाला. तिने म्हणे सुमित चला याच आवडते म्हणे. म्हटलं आवडते याचं काय काय पाहिलं बाई म्हटलं त्या. म्हणे सुमितची की नाही म्हणे बॉडीले चांगली आहे म्हणे. म्हटलं बाई जय हिमालयाच्या बॉड्या एवढ्या भारी आहेत माई म्हटलं. आणि तुमच्या पोरी बारी एक वेळा चिपकले का नाही म्हटलं, यायले 9 महिने लागतात, 7 महिन्यातच काम भारी करून टाकलं बाई. दादाची बॉडी पहा ना, दादाची बॉडी पहा, दादा 60च्या वर आहे तरी दादाची बॉडी पहा. 70 69 बघा, 69 मध्ये दादाची ही तुम्ही विचार करा. 69 मध्ये दादाचा हात आहे, तर 40 30 50 मध्ये दादाचं काय असेल विचार करा ना. म्हणजे किती मागा लागत असतील. पण दादा माझ्या वहिनी सोडून कोणाच्याकडे बघत नाही, कारण माझे दादा माझ्या वहिनीवर, संगीता वहिनीवर प्रेम करतो. बबलू अभी इतने मरते हैं तो सोचो 30-40 की उम्र में मेरे भाई का क्या हाल होगा. साडीवाली कसा जमता नाही का. राम मंदिर बनविलं माझ्या बापाच्या कृपेत. दादासाठी शेर म्हणतो की शौहरत मिल जाए तो दुनिया झूमती है. दादा शेर सुनो मेरा. दौलत मिल जाए, शौहरत मिल जाए तो दुनिया झूमती है. शौहरत मिल जाए तो दुनिया झूमती है, दौलत लेकर पीछे पीछे घूमती है. अरे जिसकी शुरुआत जय भी बोलने से होती है प्रथमा, जिसकी शुरुआत जय भी बोलने से होती है प्रथमा, देख लो सफलता उनकी कदम चूमती है, उनकी कदम चूमती है. जुल्म के खिलाफ हर आदमी को लड़ना चाहिए, अत्याचार को रोकते हुए हर पल आगे बढ़ना चाहिए. भारत के सरजमीन पर जो भी पैदा हुआ है, ये एक ने भीम जी का संविधान लिखा है. भारत के सरजमीन पे जो भी पैदा हुआ है, वो हर इंसान ने ये भारत का संविधान पढ़ना चाहिए, ये भारत का संविधान पढ़ना चाहिए. या गीताचे कवी भाई दीपक मेटांगे काय म्हणतात. राष्ट्रीय ओळख परराष्ट्रीय
मंदिर बनविल माझ्या बापाच्या कृपे राम मंदिर बनविल संविधानाची देण सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला भीमाच्या कायद्यानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला संविधानानं राम मंदिर बनविल राम मंदिर बनविल